मी कीर्तिराज गायकवाड, ग्रो इंडिगो कंपनीचा प्रतिनिधी। आज आपण अकोला जिल्ह्यातील तळेगावमध्ये बुद्धभूषण यांच्या टरबुजाच्या प्लॉटवर आलेलो आहे। त्यांनी आपल्या कंपनीचं ऊर्जित लिक्विड याचा वापर पूर्ण प्लॉटमध्ये 2 वेळा केलेला आहे। तर आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया ऊर्जित लिक्विडचा वापर त्यांनी कसा केला आणि त्याचा फायदा त्यांना काय झाला। नमस्कार, माझं नाव बुद्धपाल गणेश शिवराळे, राहणार तळेगाव बाजार, तालुका तेलारा, जिल्हा अकोला। माझा प्लॉट हा 15 दिवसांना असताना मी याच्यावर फवारणी केली होती ऊर्जितचे, आणि याचा मला डेव्हलपमेंट असं झालं, माझा प्लॉट वाढीसाठी खूप मला मदत झाली आणि माझा प्लॉटिंग वेली लांबीसाठी चांगला प्लॉटिंग झाली आणि हिरवा एकदम कांद्याच्या पालीसारखा प्लॉट आज पाहू शकता तुम्ही कसा आहे। आणि त्याच्यानंतर मी याचा प्लॉट 35 दिवसांनी याची ड्रिचिंग केली होती, एकरी 1 लिटर। याचा मला आणखीही जास्त फायदा झाला। सर्व शेतकऱ्यांना मी सांगू शकतो की याचा तुम्ही अवश्य लाभ घ्या, याचा खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे। आणि तुम्ही हे एकरी बुद्धभूषण भाऊ, तुम्ही फवारणी जी केली तर फवारणीमध्ये याचं प्रमाण तुम्ही काय ठेवलं? फवारणीमध्ये मी याचं एकरी पंपाला 40 मिली वापरलं, म्हणजे एका पंपाला तुम्ही 40 मिली याप्रमाणे याचं प्रमाण घेतलं। आणि ड्रेंचिंग करताना याचं प्रमाण कसं घेतलं? एकरी 1 लिटर घेतलं होतं। एकरी 1 लिटर याप्रमाणे तुम्ही ड्रेंचिंग एकरी 1 लिटर घेतलं आणि त्याच्यासोबत मी 50 लिटर पाण्यामध्ये एकरी 1 बॉटल सोडून मी याची ड्रिचिंग केली। तर सर्व शेतकरी बंधूंना आमची विनंती आहे की आपल्याला अन्नद्रव्य पुरवठ्याचा जर टरबुजामध्ये किंवा इतर पिकांमध्ये जर त्रास होत असेल तर आपण एका पंपाला 40 मिली याप्रमाणे याचा वापर करून याचा स्प्रे करू शकता, किंवा आपल्याकडे जर ड्रेंचिंगची व्यवस्था असेल तर आपण 1 लिटर एकरी याप्रमाणे याची ड्रेंचिंग करून आपल्या पिकाला अन्नद्रव्याचा पुरवठा व वाढीसाठी इतर कोणतं प्रोडक्ट देण्यापेक्षा ऊर्जित लिक्विडचा वापर करू शकता। धन्यवाद।